महाराज महाराज काही हवं आहे का? नको. मग चिलीम भरून देऊ का? नको. महाराज मी केव्हापासून बघतोय तुम्ही कोणत्या तरी गहन विचारात बुडालेले दिसताय महाराज. कळतंय ना? मग पुन्हा पुन्हा बोलून आमच्या विचार चक्रामध्ये अडथळा कशाला आणतोयस? गप्पा बस. महाराज चुकलो. परत बोललास. गाढव कुठला? महाराज बघ गप. अरे गप्प म्हणजे हाताची घडी आणि तोंडावर बोट. गप्पा बस. महाराज ते अरे वसंता तू असा का बसलायस? आम्हीच बसवलंय त्याला. बडबड करतो म्हणून तसा बसवलाय. तूही बडबड केलीस तर असाच बसू तुला. नको महाराज मी आपला शांतपणे इथेच उभा राहतो आपल्या सेवेत. पण हे न बोलताय सांगू शकला असतास. हो महाराज. महाराज महाराज मी आले. अरे आली 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 आमची चिवतही आली. ये बस याची खाली. महाराज हे काका असे का बसलेत? जास्त बडबड करतो ना म्हणून शिक्षा केली त्याला. मी देखील बडबड करते, मलाही शिक्षा करणार? नाही 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 तुला नाही शिक्षा करणार. तुझी बडबड आम्हाला आवडते. तू आम्हाला रोज ऊस आणून देतेस ना म्हणून. हा घे पहिला तुला. आणि हा तुम्हाला. हा. छान आहे ना? गोड गोड. आणखीन हवाय? हवाय तुला? नाही आजी मला पेढा पाहिजे आहे. सांग मला पाहिजे पेढा. कधी मिळाला मला पेढा? अरे हो सुवर्णाला पेढे आणायला पाठवले बर का. येईल ते एवढ्यात. कधी येणार? कुठ्या मुलातले कुणाच ठाऊक. कधी कधीची गेली पेढे आणायला अजून आली नाही. आता येऊन दे तर खरी. चांगलं तंगडाच म्हणून ठेवतो तिचं. अहो असं काय बोलताय? याच्या हट्टीपणामुळे आधीच माझ्या पोरीला एवढा त्रास होतोय. का? हा तिचा कोणीच नाही, धाकटा भाऊ आहे ना. तिला एवढं कळायला नको आपल्या धाकट्या भावाला पेढे खायची लहर आली आहे तर पेढे घेऊन लगेच घरी जावं म्हणून. वाटेत फुलपाखरू धरत बसली असेल. एवढी घोडी झाली आहे पण उद्धटपणा काही जात नाही मेलीचा. अहो आई सुवर्ण लहान आहे अजून. लहान? अगं हिच्या वयाची होती ना मी तेव्हा लगीन झालं होतं माझं. तुमचा काळ वेगळा होता. बघ बघ नामदेव बघ. तुझी बायको पोरीचा कड घेऊन भांडते माझ्याशी. अहो, कुठे भांडते मी? गप्प बसतेस का? आई ही आली आई आई करत. कुठे गेली होतीस? पेढे आणलेस का स्वतःच मस्त केलेस? आणले, एकही खाल्लं नाही आजी. उपकार केलेस. आण दे रे. दे ना. हात पण थोडे करत नाही. घे घे बाळा राजा घे. छान आहे ना? खा 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 सगळे पेढे तू खायचे. सुधीर एखादा पेढा ताईसाठी पण ठेव हो म्हणा. हिला कशाला हवाय पेढा? हो तिला कशाला हवाय पेढा? आई मला पेढा नको. आता येताना माझा पाय घसरून मी पडले. माझा परकर फाटलाय, तो शिवून देतेस? अगं शिवून कशाला बाळा, आधीच विरलाय तो. नवीनच घेऊ आपण. हा उधा उधा पोरीवर पैसे उधा. ती म्हणते शिवून दे तर नवा कशाला? हा नामदेव अरे बोल बाबा बोल काहीतरी. मी बोलली ना तर वाईटपणा माझ्याच पदरात येतो. आई तू काही बोलू नकोस. ती म्हणाली म्हणून नवीन परकर आणायला मी थोडेच पैसे देणार आहे. घरात काय पैशाचं झाड लावलंय काय ग? मुलीच्या जन्माला आलीस ना ते काम कर. जा विहिरीवर जाऊन पाणी भर. जा. ब्याज मेली. बा घे पेढा खा. खा छान आहे ना? हो छान आहे. महाराज मी पाहतो या सुवर्णानं आपल्याला फारच लळा लावलाय.
तिलाही आपल्याशिवाय करमत नाहीये. दिवसातून एकतरी खेप असतेच तिची. गुणी आहे मुलगी. तिची आई वगळता सुवर्णाची कुणालाच कदर नाही बंकट. खरं की काय महाराज? मग काय, तू पाहतोसच ना, ठिगळ लावलेला परकर पोलका घालून ती गावभर हिंडत असते. नामदेव तिला नवीन परकरही शिवून देत नाही आणि मुलाचे मात्र लाड करतो. महाराज, मी काही कुटुंबांमध्ये बघतो की लोक मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करतात. ही लोक अशी का वागत असतील? अज्ञान आणि भोळा विश्वास हे यामागचं कारण. ते कसं महाराज? अज्ञानामुळे भोळा विश्वास बळावतो. मुलीला कशाला हवंय चांगलं चुंगलं? मुलीला पुढे चूल आणि मूल एवढंच करायचं असतं. ती काही आयुष्यभर आपल्या घरात राहणार नाही आणि म्हातारपणे आपला सांभाळही करणार नाही. मुलाचं तसं नसतं. आज त्याला लाडाकोडात वाढवलं तर तो म्हातारपणे आपला सांभाळ करेल असं वाटत असतं आई वडिलांना. पण काही दुर्दैवी आई वडिलांचा भ्रमनिरास होताना दिसतो. मुलगा जीव घालीत नाही आणि सूद भीक मागू देत नाही अशी त्यांची अवस्था होते. आणि ह्याला सर्वस्वी ते स्वतः जबाबदार असतात. असो, आम्ही लक्ष ठेवून आहोत आमच्या चिवताईवर. सुवर्णाचं चांगलंच होईल. महाराज, आपला वरदहस्त आहे ज्याच्यावर, तो कसा बरं राहील वाऱ्यावर? कोट्या करतोस? महाराज, तुमचा वरदहस्त माझ्यावर आहे म्हणून कधी कधी करतो कोट्या. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. नामदेवा, कसला एवढा विचार करतोस? अगं आई, या वर्षी नेहमीपेक्षा जरा कमी पीक आलंय, त्यामुळे ते वर्षभर काही पुरेल असं वाटत नाही. म्हणजे बाजारातनं धान्य घ्यावं लागणार, म्हणजे तो खर्च वाढला. त्यात आपली गाय गाभण आहे, ती दूध देत नाही, म्हणजे तो खर्च वेगळा. अरे खर्च व्हायचा, कशाला एवढी काळजी करतोस? अगं 1.5 शेर दूध आपल्या एकट्या सुधीरलाच खपतं. अरे खपू दे, खपू दे. 1.5 शेर काय, चांगले 2-3 शेर खपू दे. अरे पिऊ दे, वंशाचा दिवा ना आपला. हे बघ, पोरीला दूध नाही पाजायचं, तिच्या हिस्स्याचं दूध पोराला पाजायचं. दूध पिऊन काय करणार? माजेल ती, आणि माजून माजून काय लोकांचे धन होणार. तुमच्या आई वडिलांनी तुमच्याविषयी असाच विचार केला होता का? मंजुळा, जीव तुटतोय माझा. किती राग करता माझ्या पोरीचा. गरीब बिचारी माझी पोर, ती दावणीला बांधली तरी हुक चू नाही करणार कधी. काय एवढं पिळवटताय तिला? सुधीरनं मागितलं की त्याला हवं ते मिळतं, आणि सुवर्णाला मात्र नवीन परकर घेईन म्हणते तरी त्याला सुद्धा तुमचा नकार. बघ बघ नामदेव, कशी बोलते ती. मी जातो मठात, तुमचं काय ते तुम्हीच बघून घ्या. जा जा मठात जा, आणि महाराजांना विचार की हे सुवर्णाचं लोढणं आमच्या गळ्यात अजून किती दिवस राहणार आहे ते. महाराज, काय रे नामदेव, तू यावेळी इथे कसा? काय सांगू महाराज, तुमच्या जवळ आलं की जरा बरं वाटतं. घरच्या कटकटीला कंटाळून त्यांच्याकडे पाठ करून आमच्याकडे आलायस ना? महाराज, आपण सारं काही जाणता. हो. तुझ्या घरी कटकटी का आहेत हे देखील आम्ही जाणतो. मग त्यावर काही उपाय सांगा ना महाराज. उपाय? होय महाराज,
उपाय आम्ही जरूर सुचवू, पण त्याआधी तुझ्या घरी कटकटी का आहेत हे तू स्वतः पाहून घे. महाराज आम्ही काय बोलतोय हे कळत नाही का तुला? नाही. नाहीच कळणार. झोपी गेलेल्याला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला जाग करता येत नाही. असो, तू इथे कशासाठी आलायस? त्याचं काय आहे, आमची गाय गाभण आहे. तिच्या पोटी जन्माला येणारं वासरू गायच असू दे अशी प्रार्थना करायला आलो मी आपल्याजवळ. का? तुझ्या गायीने बैलाला जन्म दिला तर काय बिघडणार आहे? बैल दूध देत नाही आणि बैलाला नांगराला झुंपायला माझ्याजवळ जमीनही नाही. तेव्हा म्हटलं गायच जन्माला आली तर. परमेश्वराची इच्छा असेल तसं होईल. आम्ही यावर भाष्य करणार नाही. महाराज तुला भविष्य जाणून घेण्यात फार रस दिसतो नामदेव. होय महाराज, पण आपण दरवेळी माझं भविष्य सांगणं टाळता. असं का? भविष्य जाणून घेण्यात अति उत्साह दाखवणारी व्यक्ती आळशी असते. तिचा स्वकर्तृत्वावर विश्वास नसतो. वर्तमानात आपण काय कार्य करीत असतो ह्यावर आपलं भविष्य घडत असतं, ह्याची जाण त्याला नसते. तसा तू आहेस, म्हणून तुला आम्ही भविष्य सांगू शकत नाही. तुझी वर्तमानातली वागणूक पाहता तुझं भविष्य फार आशादायक आहे असं वाटत नाही आम्हाला. महाराज नमस्कार नामदेव. कसा आहेस मोहन? अरे बऱ्याच दिवसात गाठभेट नाही आपली. हल्ली मठात येत नाहीस की काय? अरे बाबा असं करू नकोस हो. अरे महाराजांच्या पायाशी बसण्याचं भाग्य फार थोड्या लोकांना लाभतं. अहो असं कसं म्हणताय नामदेव? अहो मी मठात रोज येतो, महाराजांची सेवा करतो. तुम्हीच मला आज बरेच दिवसांनी दिसतायत. हो का? असेल असेल. अरे मी पण रोज मठात येतो. आपली चुकामुक होत असेल. हो, पण उद्या नाही होणार. का ते? अहो मी महाराजांच्या चरणाशी दिवसभर बसून राहणार आहे. ते का? उद्या असं काय विशेष आहे? अहो असं काय करता? उद्या त्रिपुरी पौर्णिमा नाही का? अहो उद्याच्या दिवशी दाम्पत्य आणि त्यांचं ज्येष्ठ अपत्य असं तिघांनी मिळून महाराजांचं दर्शन घेण्यास विशेष महत्व आहे. तेव्हा महाराज त्यांना काही ना काहीतरी प्रसाद देऊ करतात. तो मी सुपूर्द करतो. त्यामुळे महाराजांच्या चरणी दिवसभर मला बसावं लागणार आहे. तेव्हा तुम्ही उद्या येणारच आहात. हो ना. मग आपली गाठभेट होणारच नाही का? अरे हो, मी विसरलोच होतो. उद्या त्रिपुरी पौर्णिमा आहे ते. महाराजांना विसरू नका म्हणजे झालं. अहो गंमत केली. बरं येऊ? हो ये, उद्या भेटू. हो. का रे बा, काय लागलं का तुला? नाही. नाही ना? हे बघ, कुणाला घाबरायचं नाही. आजी आहे ना. काय रे? का बोचकारलं तिला? ए, याने काय केलं नसेल, हिनेच काहीतरी खोडी केली म्हणून याने बुचकारलं. अहो तुम्हाला काय माहिती, त्यावेळी तुम्ही होतात का सोबत? आणि तुमच्या या अति लाडामुळे हा बिघडत चाललाय. काय रे, सांगतोस की नाही मला आता? सांगतोस की नाही? मला काही झालेलं नाही. अगं जाऊ दे कशी म्हणतेस? केवढा ओरखडा उठलाय तुला. सांगतोस की नाही सुधीर, काय झालं? ए, एवढासा ओरखडा आला म्हणून काय तुझ्या पोरीचं लगीन होणार नाहीये? माझ्या पोराला अरे देवा 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 केवढा काय चाललंय? अरे बघ नामदेवा, बघ किती छळ करते पोराचा. बघ किती लाल भडक हात झाला. काय गं? जोराने ओरडला. अहो माझाच मुलगा आहे, त्याचं चुकलं तर मी समजवायचं नाही का त्याला? चुकला तर चुकू दे, मी पाहून घेईन, पण तू त्याच्या अंगाला हात लावायचा नाहीस. अहो पुरे. नामदेवा, मठात गेला होतास का रे? हो आई, महाराजांचं अगदी जवळून दर्शन झालं. उद्या पुन्हा जाणार आहे. उद्याच्या दिवशी महाराजांचं दर्शन घेण्यात विशेष महत्व असतं.
अगं त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी दाम्पत्यानं आपल्या ज्येष्ठ अपत्यासह महाराजांचं दर्शन घ्यायचं असतं असं आजच कळलं मला. तेव्हा मंजुळा, उद्या आपल्याला मठात जायचंय. बरं. मी हातपाय धुवून घेतो, तुम्ही पानं वाढायला घ्या. ज्येष्ठ अपत्य म्हणजे मीच ना ग? हो. म्हणजे उद्या तू, मी, बाबा आपण एकत्र महाराजांच्या दर्शनासाठी जाणार? हो. आणि जाण्यापूर्वी मी तुला एक गंमत देणार आहे. खरंच? तुला काय वाटलं तुझ्याही खोटं बोलते? नाही, पण कोणती गंमत देणार आहेस? मी तुला नवीन परकर पोलका देणार आहे. आई? हो. पण मला नवीन परकर पोलका नको. उगाच बाबा रागावतील. नाही रागवणार. अगं माझ्याकडे ठेवणीतली जरी खाटाची पैठणी आहे, तिचा परकर पोलका शिवून देईन मी तुला. आई, माझ्यासाठी तर तुझ्या ठेवणीतली पैठणी फाडणार? अगं वाया नाही जाणार ती. आपल्या मुलीसाठी करण्यात आईला केवढा आनंद असतो हे तुला आई झाल्यावरच कळेल. उद्या महाराजांकडे जाताना मात्र नवीन परकर पोलका घालूनच जायचा. हा, रात्रभरात शिवून देईन मी तुला. सुंदर आणि टोपे सुंदरच आहे माझं बाबू. बाबा, छान आहे ना परकर पोलका? आईने रात्रभर जागून शिवून दिलाय. काय ग, तू एवढी नटून थटून कुठे निघालीस? आज त्रिपुरी पौर्णिमा, महाराजांच्या दर्शनासाठी मठात जायचं ना, म्हणून. नामदेवा, तू या कार्टीला घेऊन निघालास? नाही. अहो बाबा. का नाही? काल तुम्हीच म्हणाला होतात ना आजच्या दिवशी ज्येष्ठ अपत्याला घेऊन महाराजांच्या दर्शनासाठी जायचं म्हणून. मोठ्या हौसेने तयार केले मी माझ्या पोरीला. तुझी हौसमौज राहू दे बाजूला, कळलं? मी सुधीरला घेऊन जायचं ठरवलंय. ते महत्वाचं आहे. तो आपल्या वंशाचा दिवा आहे. त्याला महाराजांचा आशीर्वाद मिळणं महत्वाचं आहे. हिचं काय, ही जाईल उद्या निघून सासरी, तिथे हिचं काय व्हायचं ते होऊन दे. त्याची चिंता आपण काय करायची? ही आणि हिचं नशीब. अगं सुधीरचं पाहायला हवं आपण. एकदा का महाराजांनी सुधीरच्या डोक्यावर हात ठेवला की आयुष्यात कशाचीही ददात पडणार नाही. ठीक आहे, सुधीरही बरोबर येईल. दोघं दोघे कशाला हवेत? आणि मी एकटी काय करू घरात? माझे पाय मरणाचे दुखतायत. ही घरात राहिली तर माझे पाय तरी दाबून देईल ना? हा, काय रे? अहो, असं काय करताय? आता तू येतेस का आम्ही दोघे जाऊ? आई, खरंच तुझा, माझी शपथ आहे तुला. आणि महाराजांचं दर्शन नको चुकवूस. सुवर्ण, बघत काय बसलीस? चल पायचेप माझे, पायचेप. जोरात जोर आहे. खातेस ना? खातेस ना? चप जोरात.